इचलकरंजीतून वाहणाऱ्या काळ्या ओढ्याच्या प्रदूषणाचा प्रश्न आता थेट स्फोटक टप्प्यावर पोहोचलेला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा संयम अखेर तुटल्याचे चित्र समोर आले आहे। केमिकल युक्त व मल्लमिश्र दूषित पाणी तात्काळ बंद करण्याचा प्रमुख मागणीसाठी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन अंकुश संघटनेने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत थेट ओढ्यात भराव टाकून पाण्याचा प्रवाह रोखला। मात्र हा बांधारा शनिवारी ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। काळ्या ओढ्यातील कोणतीही प्रतिक्रिया न केलेले सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याने शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना भीषण परिणामांना सामोरे जावे लागत आहे। दूषित पाण्यामुळे शेती, पिकांचे पाणी आणि आरोग्यावर संकट उभे ठाकले आहे। तरीही इचलकरंजी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र आहे। इचलकरंजीतील अनेक उद्योगांकडून विषारी रसायनयुक्त सांडपाणी कोणतेही शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट ओढ्यात सोडले जात असल्याचे वारंवार समोर येत आहे। तरीही संबंधित यंत्रणांकडून केवळ दिखाऊ तपासण्या आणि किरकोळ कारवाया करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे। अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात, पण प्रत्यक्षात परिस्थिती काहीच बदल होत नाही। अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत। या निष्क्रियतेविरोधात शुक्रवारी शिरोळ तालुक्यातील तब्बल 11 गावांनी व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला। आंदोलकांनी काळ्या ओढ्यात उतरून प्रशासनाचा निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला। दरम्यान बांधारा फुटल्याने दूषित पाण्याचा प्रवाह पुन्हा वेगाने सुरू झाला असून पर्यावरणीय संकट आणखीन गडद झाले आहे। तरीही ना महापालिकेकडून तातडीची कृती दिसते, ना प्रदूषण नियंत्रण विभागाकडून कठोर पावले उचलली जात आहेत। या दोन्ही यंत्रणांचा ढिसाळ आणि बेफिकीर कारभार आता उघडपणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप होत आहे। एकूणच इचलकरंजीतील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न हा केवळ तांत्रिक नसून प्रशासनाच्या अपयशाचे ठळक उदाहरण आहे। वेळेत ठोस उपाययोजना न झाल्यास पंचगंगा काठी परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य अपरिवर्तनीय धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे।